गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. ओम नमो जियाद्या, ओम नमो जियाद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. ओम नमो जियाद्या. वा, खरंच खऱ्या अर्थाने गणरायाला नमन करून आपण सुरुवात केलेली आहे. आणि सोनालीच्या घरचा बाप्पा आज आपण पाहतोय आणि हा बाप्पासुद्धा विशेष आहे आणि हे सगळं ही आराससुद्धा विशेष आहे, वेगळीच आहे. अत्यंत साधेपणाने इथे एक मला पुस्तकांची आरासच दिसतीये. खऱ्या अर्थाने आपण म्हणतो गणपती हे कलेचं दैवत आहे, तसं विद्येचंही दैवत आहे. आणि हेच इतका एक छान प्रसन्न वातावरण झालेलं आहे इकडे. एक अत्यंत शांत आणि सुंदर वाटतंय. सोनाली, ही अशी युनिक कन्सेप्ट घेऊन तुला अत्यंत अशा साधेपणाने आणि अत्यंत गोड पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करायचा होता का? अगदीच. कारण मला असं वाटतं की गणपती उत्सव साजरा करायचा एक नव्याने आलेला उत्साह आहे माझ्याकडे. आणि ते कारण म्हणजे माझी मुलगी. आणि तिला आवडेल अशा संकल्पनांचं साधारणपणे आम्ही काहीतरी डेकोरेशन सजावट करत असतो. तर एकदा मी सगळ्या वेगवेगळ्या आमच्या घरातल्याच कुंड्या उंचीच्या क्रमाने लावल्या होत्या. जे तिला रिलेट करता येतं अशा गोष्टी मी करायचा प्रयत्न करत असते. एकदा खूप दिवे घरात खूपच भेट आले होते, वेगवेगळे दिवे. मग ते ठेवले होते. दिव्यांची आरास होती का? हो हो. आणि यंदा मला असं फार मनात होतं की तिला मागच्या 1.5-2 वर्षांमध्ये वाचनाची इतकी आवड निर्माण झालेली आहे. तर आईवर गेली मुलगी. आणि वडील ते काही कमीचे नाही आहेत. त्यांचे ग्रंथरूपी पुस्तकं पाहिलीस तर तुला कळेलच. तर त्यामुळे छान चांगली चुरस आहे घरामध्ये. तर आम्हाला असं वाटलं की पुस्तकांचं घर करावं गणपतीसाठी. पुस्तकांचं घर गणपतीसाठी. आणि खरंच हा कावेरीचा बाप्पा म्हणजे सोनालीचा बाप्पा मी म्हणते पण कावेरीचा बाप्पा झालेला आहे. आणि आम्ही घरात आल्या आल्या कावेरीने सुद्धा आम्हाला अशी ड्रॉइंग्स दाखवली, तिची सगळी पेंटिंग्स दाखवली. तर हे सगळं तिचं आत्ताचं हे छान वय आणि त्याच्यात ही सगळी गुंफणारी ही कला जी आहे आणि हे सगळं आत्ता चालू आहे. तर तू कसं तिच्याकडे बघतीस? कारण कुठेतरी तिच्यात ही एक कलाकार आम्हाला दिसतोय. तर तुलाही तो दिसायला लागला असेल आता. कदाचित हो. कारण मला स्वतःला एक आग्रह असा वाटतोय की जे संपन्न वातावरण मला मिळालं होतं तर ही माझी जबाबदारी आहे की ती मी फक्त माझ्या मुलीला असं नव्हे पण पुढच्या पिढीला ज्यांना ज्यांना आपण सांगू शकतो त्यांच्यापर्यंत ती पोचवली पाहिजे. नाही तर आपण भलतेच स्वार्थी लोक म्हणून जे काही जगायचं ते जगू आणि एक दिवस नाहीसे होऊ या पृथ्वी तलावरून वगैरे. पण तिचे मित्रमैत्रिणी तर येणारच आहेत आमच्या घरी आणि त्यांना ते खूप विविध भाषांमधले आहेत सगळेजण. त्यांना गणपती घरी येणार आहे ही कल्पनाच माहिती नाहीये. त्यांना गणपती पेंडॉलमध्ये असतो आणि तिथे खूप मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणी लावतात एवढंच माहिती आहे त्या छोट्या मुलांना. त्यामुळे मला स्वतःला आग्रहाने असं सांगावं असं वाटतं की हा खूप सुंदर सण आहे, हा आनंदाचा सण आहे आणि याच्यात देवाणघेवाण करायची आहे आपण. आणि विचार वगैरे असे मोठे शब्द नाही जरी वापरले तरी किमान आनंदाची तरी देवाणघेवाण करू शकतो का नाही. तर त्या अर्थानं मला ते खूप सांगावं असं वाटतंय तिला. त्यामुळे मी जास्त आग्रही झाली आहे गणपती उत्सवाच्या बाबतीत असं मला वाटतं. कारण हीच मूर्ती दरवर्षी मी बसवत होते लग्नाच्या आधी पण तेव्हा कसं जरा कन्व्हिनियंट होतं आमचं नातं की मी जर मुंबईत असले तर तोही असायचा आणि एखाद वेळेला मी 10 दिवसापेक्षा जास्त मुंबई बाहेर असले तर तो अनंताच्या पूजेनंतरही थांबलेला असायचा माझी वाट बघत की बघ बाई कधी तू मला सुट्टी देतेस. पण तो तुझ्या सोबत नेहमीच आहे असेल. अगदीच. आणि जसं आपण म्हणतोय की म्हणजे गणेशोत्सव आणि हे सगळं गोडगजिरं रूप, हे सगळा धूमधडाका, हा सगळा उत्साह जल्लोष तर एकीकडे आहेच आणि त्यात सगळे आनंदाने सहभागी होतातच. पण कुठेतरी या सणांचं बदलतं रूप ही आपण पाहतोय. गणेशोत्सव बदलत चाललाय असं आपण दरवर्षी म्हणतो आणि तो दरवर्षी आणखी बदलत जातो. तर याबद्दल सोनाली म्हणून काय सांगावं असं वाटतं? मला स्वतःला असं वाटतं की आपण कुठेतरी कंटाळून गेलोय
आपली रूढी किंवा आपली संस्कृती जपायला, आपल्याला फोटोपुरतं सगळं जपायला आवडायला लागलं आहे. की आमची दिवाळी कशी आहे, तर या फोटो फ्रेममध्ये जो फराळ मावतो तेवढी छान दिवाळी आमची आहे. आणि तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा की आमची दिवाळी खूप मस्त आहे. किंवा आमचा गणेशोत्सव कसा आहे, तर आमचे चेहरे बघा, आमची सुंदर सजावट बघा, कारण ती त्या फोटोपुरती मर्यादित आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी संवाद साधण्याची इच्छा हरपतच चाललेली आहे. म्हणजे असं वाटतं आता कुठे कुणाकडे जायचं, किंवा घरी म्हणजे घरी बोलवणं, एकमेकांच्या घरी जाणं, हा सगळा खटाटोप नकोसा वाटायला लागला आहे. आणि त्याही पलीकडे मला एक कन्फ्युजन असं येत चाललेलं आहे की कावेरीला, माझ्या मुलीला 2 दिवस सुट्टी असणार होती, म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी. तर अचानक आदल्या दिवशी आम्हाला असं कळलं की नाही, 10 दिवस सुट्टी आहे, कारण राजकीय पक्षांनी दबाव आणलाय. आणि राजकीय पक्षातली माणसं आपल्याला माहिती आहेत ना, त्यामुळे त्यांना पण आपण विचारू शकतो. पण हा जो कन्व्हिनियन्सचा भाग झालाय प्रत्येकाचा, की या देशात प्रत्येक धर्म, प्रत्येक जात आता हक्काने सांगणार आहे की माझा सण सेलिब्रेट करा, कारण तो माझा हक्क आहे. तर याला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं आपल्या सरकारनं रेग्युलेशन आणलं पाहिजे. नाहीतर 365 दिवसांमध्ये 300 दिवस सुट्ट्या साजऱ्या कराव्या लागतील. इतका आपला काय म्हणतो, इतकं विविध संस्कृती. आणि कुठेतरी हे धर्माचं राजकारण जे सुरू आहे आपल्या आसपास, राजकारणात धर्म, धर्मात राजकारण, हे सगळं चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी खटकतात का? कुठेतरी यावर कुठेतरी हे काय चाललंय सगळं आणि कुठे आपण जातोय, असंच सगळं वाटतं. हा प्रश्न 100% विचारावा असं वाटतो, कारण हा सण त्यांचा नाहीये, हा सण आमचा आहे. मग इंटरनॅशनल शाळा म्हणतात की ही सुट्टी आमची नाहीये, आमच्याकडे ना सिंगापूरच्या स्टाईलनी सुट्ट्या मिळणार आहेत, त्यामुळे मग मे महिन्यात सुट्टी नाही देणार. अशी आजूबाजूची मुलं विखरून जाताना पाहिली की असं वाटतं की यांना पर्यायच नाहीये. यांना एंटरटेनमेंट म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकायचं आणि मोबाईलवर खेळ खेळायचे. यातनं खूप आवर्जून बाहेर यावं असं वाटतंय मला. आणि त्यामुळे गणेशोत्सव आलाय तर मला थोडंसं हायसं वाटतंय की किती छान गणपती बाप्पा घरी आलेत, आणि ते त्याचबरोबर एक सद्बुद्धी सुद्धा घेऊन आलेले आहेत, एक विनंती घेऊन आलेत की जरा विचार करा, एवढं काही जीवघेणी परिस्थिती नाहीये, तुम्ही सुद्धा बदल घडवू शकता फक्त सरकारला सांगण्यापेक्षा. त्यामुळे हे छोटे छोटे बदल केले तर आपण नक्की सर्व्हाइव्ह होऊ शकू, याबद्दल मी अगदी आशावादी आहे.